भूपेश. यावेळेस पहिलाच बॉल फुल टॉस परभणी मिळाली आहे. बॉल वेगवान गतीने चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 2 3 1 2 का 4 आला इथे दर्जेदार चौकार. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती दर्जेदार चौकार आलाय. आकाश भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. शुभ सुरुवात झाली आहे. डे 2 आपण ही स्पर्धा बघतोय आणि या स्पर्धेमधील दुसरा दिवस आणि अप्रतिम दर्जाची सुरुवात मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय, स्टेप आउट केलंय, आणखी एकदा फुल टॉस मिळालाय. आणखी एकदा बॉल चाललाय वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय अग्री प्रीमियर लीग 2026 चा ब्रँडेड चौकार. तुझा डोंगर किती सुंदर रंगाला तलवला. आई तुझा डोंगर किती सुंदर रंगाला तलवला. आई तुझा डोंगर किती सुंदर रंगाला तलवला. आकाश पाटील बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. यावेळेस फटका चांगला सजवला. डीपवरती खेळताना फंबल मिसफील्ड, थोडीशी मिसफील्ड, पण एक धाव इझिली प्राप्त होईल. फुल टॉस आणखी एकदा, पण यावेळेस मिस टाइम झालाय. बॉलच्या खाली काढ होता, पण बॉल पर्यंत पोहोचू शकलं नाही. दुसऱ्या करता प्रयत्नाने इझिली 2 धावा होतात कंप्लीट. पाच बॉलचा खेळ संपलाय. धाव फलक 11-11च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. लास्ट टू गो, शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस मिळालाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. बॉलच्या खाली खेळाडू पोहोचलाय आणि कॅच ड्रॉप. सहज आणि सोपा झेल होता, पण तो इझिली इथून ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय आणि येणारा वेळ आणि काळ दर्शवेल की जीवनदान किती मागणं ठरू शकेल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 13-13. षटक क्रमांक 1 चांगल्या प्रकारे संपलाय.
आणि बघितलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांच्या दिशेने समांतर केलंय. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल देखील चौकार, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, डबल, डॉट आणि आणखी एक डबल. पहिल्या 3 बॉलवरती 9 धावा आणि पुढील 3 बॉलवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च पडलेत. भूपेंद्र घरत चांगल्या प्रकारचं प्रदर्शन राहिलंय. पारस पाटील आले बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक असेल आणि संघाकरता दुसरं षटक पारस पाटील. त्यांच्या विपक्षामध्ये सध्या तर स्ट्राईक एंडवरती आपण खेळाडू बघतोय आकाश पाटील, ज्याने की चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या षटकामध्ये आक्रमकतेने त्याने सुरुवात केली होती. 2 चौकार आले होते त्यांच्या बॅटमधनं आणि त्याच्यानंतर सिंगल देखील आली होती. चांगला परफॉर्मन्स राहिलाय पहिल्या षटकामध्ये. आगरी स्ट्रायकर संघाने टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं की आम्हाला फिल्डिंग करायची, बॅटिंगचं आमंत्रण मिळालंय आणि आतापर्यंत दोन्ही हाताने स्वीकारले ते. षटक क्रमांक 2 होते सुरुवात. आपटून टाकलाय बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये. फटका तर चांगला सजवलाय. बॉल 1 बाउन्स कलेक्ट केले गेले. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. 2 धावा इथून इझिली होत आहेत कंप्लीट. किशोर पाटील त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फिल्डिंग झाली आहे. बॉलला स्टॉप केलं गेलं आणि ॲक्युरेट थ्रो देखील त्यांना पाहायला मिळाला. या दोनच्या मदतीने धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 15-15च्या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 ला देखील तितका धाकड अंदाजामध्ये स्टार्ट करण्याचा मनसुबा आणि मानस ठेवला गेलाय आकाश पाटील यांच्या माध्यमातून. पारस पाटील कबॅक त्यांना करावून द्यावा लागेल कारण की विकेट महत्वाची असेल. विकेट फॅक्ट करते इथे सध्या तर. शफल केलंय, जागा बनवली, फटका चांगला सजवलाय. फाईन लेगचा फिल्डर आहे त्या क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. आपल्या टीम करता इथून धावा त्यांनी रोखल्यात. मैदान दरम्यान अक्षरशः धाव चालू होती पण अंततः फिल्डरची प्रशंसा करावी लागेल. मॅग्निफिसंट फिल्डिंग, फॅब्युलस फिल्डिंग. चांगली फिल्डिंग, चांगल्या प्रकारची फिल्डिंग आणि आपल्या टीम करता धावा रोखल्या जात आहेत. सिंगल धाव मिळाली. सिंगलच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळालं नाहीये. बिलोजी स्पोर्ट्स हा संघ सध्या तर आपण त्यांना बॅटिंग करताना बघतोय. उशिराला प्रेक्षकांच्या माहिती करता आपण बघतोय, ऐकतोय. आगरी युवा प्रतिष्ठान त्यांच्या वतीने आयोजित स्पर्धा बघतोय. आगरी प्रीमियर लीग 2026 आणि पर्व तिसरा आहे आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. टप्प्याचा बॉल सोडा पूल पॉवरफुल ठरलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक आलाय बॅट मधून. दिवेशचा चौकार. थँक्यू. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. डीप फाईन लेग वरती जो खेळाडू होता त्याला थोडंसं इथून स्क्वेअर लेग मध्ये घेतलं गेलंय. बघावं लागेल थोडासा तो वाईड आणि स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे आता आणि कुठल्या अंदाजामध्ये हा बॉल डिलिव्हरी केला जाईल. आल्याबरोबर बघा पारसवरती आक्रमण केलंय. 2-1-4. देवेश चांगली बॅटिंग करतोय. यावेळेस आणखी एकदा शॉर्ट बॉल टाकला आणि त्याच्यावरती कडक शॉट येताना पाहायला मिळालाय. हा ही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी प्रीमियर लीग 2026 चा ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. धावफलक वाढला गेला, जाऊन पोहोचला 24-24च्या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा ठोकल्या गेल्या पण त्याच्यानंतर पुढील षटकाला जशी सुरुवात झाली पारस पाटील आतापर्यंत 11 धावा खर्ची पडले 4 बॉलमध्ये. आणखी 2 बॉल शिल्लक आहे. धावफलक 24च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे येणारे 2 बॉल तितकेच फार महत्वाचे असेल. फिल्डिंगमध्ये आता व्यूहरचना थोडीफार चेंज केली जाते. उपरचा पुढील बॉल. यावेळेस फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू पोहोचलेत ऑलमोस्ट. प्रयत्न भरपूर केले गेले. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट आणि या दोन्हीतून समाधान व्यक्त करावं लागेल. शेवटचा बॉल आणखी शिल्लक आहे. 26 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपण सध्या तर बघतो आणि बॉलिंग बघा कुठल्या लेंथवरती झाली आहे. सातत्यपूर्वक आपण बघितले शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलवरती कडक शॉट येताना पाहायला मिळालेत. धाव फलक आतापर्यंत बघा जाऊन पोहोचले 26च्या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात पण शेवटचा बॉल शिल्लक आहे तो तितकाच फार महत्वाचा असेल. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. हा फुल टॉस नो बॉल करार केलाय की काय पंचांनी? यस डेफिनेटली केलाय आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार.
फुलटॉस बॉल आणि त्याचा फायदा घेतला गेला पुरेपूर 9 वरती 4 म्हणजे टोटल या 5 धाबा पंजा इथून खोलला जाईल. धाव फलक वाढले गेले, जाऊन पोहोचतोय 31-31 च्या आकड्यावरती. आणि पुढचा बॉल परभणी असेल, फ्री हिटचा बॉल बॅटर करता जीवनदान आणि जीवनदानचा पुरेपूर फायदा. बघा जे दोन झेल निर्माण झाले होते ते कदाचित पकडू शकले नाही आणि त्याच्यानंतर आता मॅन इन फॉर्म 2 बंधू एक मजबूत भिंत त्याने उभी केली आहे. त्या संघाच्या विपक्षामध्ये जो सध्या संघ फिल्डिंग करतोय त्या संघाचं नाव आहे अगसी स्ट्रायकर्स आणि त्यांच्यावरती अक्षरशः स्ट्राईक चढवली गेली आहे. आकाश पाटील आणि देवेश पाटील. फ्रीडचा बॉल यावेळेस मिश्रण केलं होतं, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये इथून पॉवर प्लेची केली जाते समाप्ती. हा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 षटकांची होतीये समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद 31-31. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. आजच्या दिवसामधील मॅच क्रमांक 2 आई जीवदानी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी 11. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण जर इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करायची. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जाईल. आतापर्यंत संघर्ष केलाय, बॉलर्सला संघर्ष करावा लागलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्ची पडली गेले होते गोलंदाज भूपेंद्र आणि या दुसऱ्या षटकामध्ये पारस पाटील अतिशय मागणी ठरले गेले. 18 धावा त्या षटकामध्ये खर्ची पडली गेली आणि बॉलिंग मार्क वरती आता षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता किशोर पाटील येत आहेत. किशोर पाटील उर्फ मामा या नावाने बरीच प्रसिद्धी त्यांना मिळाली आहे. बघावं लागेल या षटकामध्ये कशा प्रकारे आणि कुठल्या अंदाजामध्ये त्यांच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाईल. सध्या तर विकेटच्या शोधामध्ये आहेत. आग्री स्ट्रायकर संघ टॉस जिंकलाय. त्यांनी सांगितलं आम्हाला बॉलिंग करायची, पण बॉलिंग करत असताना आतापर्यंत काही सफलता मिळाली नाहीये. यश त्यांना काय आतापर्यंत मिळालं नाहीये आणि यश तर निश्चित स्वरूपामध्ये सर्व उमेदवारांना मिळालाय. कालच्या दिवसामध्ये आपण रिझल्ट बघितलाय. वसई विरार शहरामध्ये जे काही उमेदवार निवडून आले त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. किशोर पाटील मामा आपल्या बॉलिंग मार्क वरती तयार होतात. स्ट्राईक एंडवरती सध्या तर बॅटरच्या भूमिकेमध्ये आपण बॅटरला बघतोय. आकाश पाटील. आकाशच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकार आले आणि तसेच दिवेशच्या बॅटमधून आले 3 चौकार. षटकार आतापर्यंत कुठलाही आला नाहीये. कदाचित या षटकामध्ये येतोय की काय. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण केलंय. खेळाडू आहे त्या क्षेत्रामध्ये, त्याला बीट करून बॉल चालला वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. या बॉलला रोखणं खेळाडू करता अशक्य. बॉल गेलाय सीमा पार, आलाय आकाशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. किशोर पाटील यांना म्हटलंय की तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. यावेळेस बॅकफूट वरती वेट करून पॉइंटच्या डोक्यातून हा फटका सजवलाय. बॉल चालला वेगवान गतीने बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग. 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. या 2च्या मदतीने धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचले 37 च्या आकड्यावरती. आग्रे स्ट्रायकर संघ विचार करत असेल टॉस जिंकलो, मॅच जिंकणार की काय हा प्रश्न पडला असेल मनामध्ये. टॉस जिंकून इथून बॉलिंग स्वीकारली, पण निदान आतापर्यंत एकही विकेट मिळाली नाहीये. 2 बंधू आणि आतापर्यंत दोन्ही सेट झालेत. हा फुल टॉस मिळाला आहे. आणखी एकदा फटका चांगला सजवला. डीप लॉंग ऑफ वरती खेळाडू तैनात आहे. 1 मिळाली आणि एकाच धाबेने समाधान व्यक्त करावं लागेल. किशोर पाटील विकेटच्या शोधामध्ये आले. विकेट त्यांना घ्यावी लागेल. या संघाचे अनुभवी खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. मग त्या अनुषंगाने विकेट त्यांनाच इथून प्राप्त करावी लागेल. जर या षटकामध्ये विकेट नाही आली तर किमान मी सांगतो की 70+ धावा देखील धावफलकावरती उभ्या राहू शकतात. कालच्या दिवसामध्ये हाय स्कोर आपण बघितला 85. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा मानस होता, मनसुबा बनवला गेला होता.
मिसफील्ड या चुका तुम्हाला कुठेतरी टाळाव्या लागतील. गोलंदाज चांगल्या जोमामध्ये गोलंदाजी करतात तर फिल्डरची त्याला साथ मिळणं फार महत्त्वाचं असं आहे. पण साथ जर नाही मिळाला तर किमान मॅचमध्ये बरेच चढ उतार तुम्हाला येताना पाहायला मिळतील. धावफलक वाढले जाऊन पोहोचलं 39 आकड्यावरती. बॉल क्रमांक 4 संपलाय. बॉल क्रमांक 5 डिलिव्हर करण्याकरता आणखी एकदा किशोर पाटील आपल्या बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत. यावेळेस आणखी एक चांगल्या पद्धतीचा बॉल, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल आणि जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफस्टमवरती शफल देखील केलं होतं पण बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं गेलं नाही. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. किशोर पाटील आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात. लास्ट गो शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारची इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. फक्त आणि फक्त 8 धावा खर्ची पडलेत. शेवटचा बॉल टायमिंग प्रॉपर झालाय. बॉलचा खाली खेळाडू आलाय, त्याने टिपलाय झेल. विकेटचं पतन. किशोर पाटील आपल्या संघाकरता घेऊन आलेत विकेट. षटक क्रमांक होतीये 3 ची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक 39, लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल झालेत. रविकांत घरत बॅटिंग करण्याकरता सज्ज असतील. ते देखील सध्या वाटतं की नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. स्ट्राईक एंडवरती दिवेश, ज्यांनी की आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. दिवेश पाटील आणि त्याचबरोबर आकाश पाटील यांनी चांगली एक पार्टनरशिप बनवली गेली आणि दोन बंधूंदरम्यान कशी पार्टनरशिप असणं हे महत्त्वाचं होतं ते त्यांनी करून दाखवलंय. अक्षरशः नावाने नव्हे तर कामाने देखील त्यांचं एक काम अप्रतिम दर्जाचं राहिलंय. कुठलीही संधी या मॅचमध्ये येण्याची संधी मिळाली नाही. 39 धावा सध्या तर आपण धावफलकावरती बघतोय. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली. 13 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली गेली आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होणार आहे. अरुण घरत आलेत बॉलिंग मार्क वरती आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करण्याकरता दिवेश पाटील असतील, ज्यांनी आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आल्यात आणि चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे आणि त्यांच्या बंधूंनी देखील त्यांना पुरेपूर साथ दिला होता. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या टर्निंग पॉईंट मध्ये किमान या षटकामध्ये टर्निंग पॉईंट येण्याची शक्यता आहे. आई जीवदान आणि तसेच आई गावदेवी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण इथे उपस्थित असाल तर प्लीज टॉससाठी यायचे. वेळ फार महत्त्वाची आपल्याकरता. रिपोर्टिंग करा आपण आला असाल तर. सकाळच्या सत्रामध्ये जे काही क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी या मैदानावर या सामन्याची मजा घेत आहेत, या स्पर्धेची मजा घेत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. वेलकम. अरुण घरत आपल्या बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. वैदिक कोट्यामधील पहिलं षटक. पहिला बॉल आपटून टाकलाय, त्याच्यावरती फटका तर चांगला सजवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मधील आजच्या दिवसामधील पहिला षटकार.
अरुण घरत आल्याबरोबर त्यांच्यावरती आक्रमण केलंय. यावेळी आणखी एकदा फुल टॉस मिळाला. बिटवीन द गॅप चाललाय, खेळाडू आहे त्याच्या मस्तकाला दस्तक, बॉल चाललाय. आमच्या प्रेक्षक राजांचं स्वागत करता, अभिवादन करता, दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 49 धावा फलकावरती रंगामध्ये आले, सेट झाले. त्यांनी आता पूर्णपणे त्याचा फायदा घेतला जातो देवेश पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस फुल टॉस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. कनेक्शन नाही होऊ शकलं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाणार आणि या एका धावेच्या मदतीने संघाचं अर्धशतक कंप्लीट होतं. 50 धावा फलकावरती भिलोजी स्पोर्ट्स संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे. यावेळेस फटका चांगला सजवला, मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला फेकलंय. चल चल जाऊ कळशीने उमराचे पाण्याला, चल चल जाऊ कळशीने उमराचे पाण्याला. बँड वाजा वाजतंय वराड्या गाजतंय, धमाल करून दे पोरांना. बँड वाजा वाजतंय वराड्या गाजतंय, धमाल करून दे. रविकांत घरत दहाडत आहेत. अरुण घरत यांच्यावरती आक्रमण केलंय. अरुण घरत आतापर्यंत मागे ठरले. 4 बॉलमध्ये 17 धावा खर्ची पडलेत. बघा 16 धावा तर अरुण यांच्या खात्यामध्ये जाणार, पण या षटकामध्ये आपण जर मोजल्या धावा तर टोटली 17 धावा होत आहेत. 17 धावा खर्ची पडलेत. एक लेग बायची धाव देखील होती, ती टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. यावेळेस फटका आणखी एकदा चांगला सजवला. बॅक टू बॅकचा दुसरा प्रहार, दुसरा तडाखा, बॉल गेलाय सीमा पार. आणखी एक षटकार रविकांत घरत यांच्या बॅटमधून आलाय. थँक्यू सो मच. 62 धावा फलकावरती, 62 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक विकेट गमावली मात्र पण त्याचा कुठलाही प्रभाव दिसत नाहीये. रविकांत घरत बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि तिसरा येतोय की काय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 मध्ये शेवटचा बॉल शिल्लक. अरुण घरत देखील टेन्शन मध्ये असतील आणि मी का बॉलिंग मार्क वरती आलो आता त्यांना देखील प्रश्न पडला असेल. बॉलिंग तर त्यांनी चांगल्या प्रकारची केली, पण समोर बॅटर तितकाच ताकदीचा आहे. त्यांनी आतापर्यंत शक्ती प्रदर्शन केलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधील. 62 धावा फलकावरती. शेवटचा बॉल कशा अंदाजामध्ये डिलिव्हर्ड केला जाईल आणि तो डिलिव्हर्ड करण्याकरता अरुण घरत बॉलिंग मार्क वरती. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील स्ट्रोक चांगल्या पद्धतीने खेळा. बिटवीन द गॅप चाललाय. खेळाडूने चुकी केली आहे आणि क्रिकेटच्या जगतामध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली आहे आणि 4 षटकांच्या समाप्त्या अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचले 64-64 च्या आकड्यावरती. सन्माननीय आदरणीय यशवंतजी भोईर साहेबांचे ते आगमन झालं आणि भरतजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे. या स्पर्धेकरता आपली किमती वेळ दिल्याबद्दल हृदय अंतःकरणापासून आपला मी आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. अशीच अपेक्षा करतोय की तुमची साथ आम्हाला मिळेल येणार वेळ आणि काळेमध्ये. थँक्यू सो मच. वन्स अगेन जाऊयात मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली. धावफलक 64-64 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील आणि ते फेस करण्याकरता आपण दिवेश पाटील यांना बघतोय. दिवेशचा आपण विचार करत आतापर्यंत वैयक्तिक धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. दिवेश चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. 29 12 बॉल मध्ये 29 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. आणि रविकांत 3 बॉल मध्ये 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये इथून डिलिव्हरी केलाय. किशोर पाटील यांना माहिती आहे की या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये आम्हाला जर कमबॅक करायचं तर किमान हे षटक चांगल्या पद्धतीचं हाताळावं लागेल आणि पहिला बॉल डॉट आलाय.
यावेळेस आणखी एक स्लोवर वन पद्धतीचा बॉल त्याला देखील खेळून काढला जात आहे. डीप वरती काढतो आहे ना, एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही आणि रविकांत घरत स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची त्यांना आणि आतापर्यंत त्यांनी चांगली बॅटिंग केली. त्या अनुषंगाने तितकी स्ट्राईक त्यांच्याकडे आणि तेवढाच फायदा मिळणार आहे भिलोजी स्पोर्ट्स संघाला. आगरी स्ट्रायकर संघ टॉस जिंकला होता. मॅच जिंकतील का हा प्रश्न मी सकाळच्या सत्रामध्ये विचारला होता. आपण सध्या तर नाण्याची एक बाजू बघतोय, दुसरी देखील बघणार आहोत. यावेळेस रिव्हर्स स्लोवर वन त्याला ओळखला आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रविकांत घरत यांच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. 69 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक सध्या तर. किशोर पाटील यांचा षटक आतापर्यंत चांगल्या प्रकारे गेले. भले 3 बॉल मध्ये एक चौकार आलाय पण फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. यावेळेस घुटना टेक और ये सिक्सर देख. रविकांत घरत यांच्या बॅटमधून आला बिग हिट लॉंगेस्ट षटकार. थँक्यू डीजे. अक्षरशः जे गाणं सेट केलं डीजे मास्टरने कदाचित रुसलेच मला वाटतं असं. बॉलर रुसले असतील कारण की चांगली बॅटिंग त्यांच्या विपक्षामध्ये होती आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँडमध्ये एकतर इझिली मिळेल आणि किमान दुसऱ्या करता देखील प्रयत्न केला जाईल. आपल्या विकेटचा सॅक्रिफाईस करणार आहेत नॉन स्ट्राईक एंडचे बॅटर म्हणजे दिवेश पाटील आणि स्ट्राईक एंडवरती असतील रविकांत घरत. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या डावामधील. धावफलक जाऊन पोहोचले 76. 76 धावा धावफल करते. 76 धावा धावफल करते जाऊन पोहोचले आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे सध्या तर. कौशिक पाटील आले बॅटिंग करण्याकरता नॉन स्ट्राईक एंडवरती. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. उंची जास्त लांबी कमी बॉलच्या खाली काढू झेल टिपलाय. अंततः विकेट प्राप्त झाली आहे किशोर पाटील यांना. एक आक्रमक एक वादळी खेळीतून संपुष्टात आली आहे. रविकांत घरताने चांगली बॅटिंग केली आहे. पहिला डाव इथे संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीअखेरीस सर्वप्रथम बॅटिंग करत असताना भिलोजी स्पोर्ट्स संघ जाऊन पोहोचलाय टोटली 76च्या आकड्यावरती जिंकण्याकरता 77चं लक्ष असेल. 77 टार्गेट. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. आई जीवदानी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण उपस्थित असाल तर प्लीज या टॉस केला जाईल. सन्माननीय आदरणीय सुभाषदादा पाटील आणि प्रकाशजी भोईर साहेबांचे ते आगमन झालंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आणि आपणास विनंती असेल की आपण मान सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा प्लीज. या शॉर्ट बॉल टाकेल तर काय फिरवी देते काय सरळ सोडून द्यावाचा विषय आहे. चला यशवंत दादा मी विनंती करतो आपल्या शुभास्या टॉस केला जाईल. यशवंत दादा भोईर या आपल्या शुभास्या टॉस केला जाईल. या मॅचचा महत्वाची मॅच असेल. आपण बिग मॅचच्या पद्धतीने आपण या मॅचेस खेळतोय. आई जीवदानी त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी 11 दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या जॉईंट टॉस बॉक्स मध्ये.
चला या दोन्ही संघांचे कॅप्टन्स आई गावदेवी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण आई जीवदानी दोन्ही संघ हे बघतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. भरतदादा पाटील उपाध्यक्षांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही संघांचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आगरी युवा प्रतिष्ठान हा कॉल होता आणि नाण्याचा आपण जो कौल जो बघितलाय आणि तो लागलाय संघाच्या दिशेने. आई गावदेवी टॉस जिंकलाय बॉलिंग संघाने. सर्वप्रथम काय करायचंय? मी बॉलिंग घेऊ. बॉलिंग घेणार. स्पर्धा कशी वाटते? पर्व तिसरं आणि ज्यावेळेस आगरी प्रीमियर लीग खेळतात त्यावेळेस कसं फील होतोय? खूप मजा येते खेळायला. या ग्राउंडवरती कशी खासियत आणि कशा प्रकारे या मॅचला इथून अंजाम दिला जाईल तुमच्या माध्यमातून? ग्राउंडवरती खेळताना कसं फील होतंय? खूप भारी वाटते. पोरापाड्याचं मैदान आयोजन वगैरे आणि या विभागामधील सर्व व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल काय सांगाल? थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुमच्याकरता. ऑल द बेस्ट. तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचं डिसिजन काय असतं? माझं डिसिजन फील्ड असते. फील्ड पाहिजे होती पण सध्या तर आता मनाच्या विरोधामध्ये जाऊन सर्वप्रथम बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवल्या जातील? बॅटिंग करताना कमीत कमी 70 ते 80 धावा आम्ही मारू. असे कुठले खेळाडू असेल की ज्यांच्यामध्ये जास्तवरती जिम्मेदारी असेल जे की 70 प्लस जाण्याकरता हेल्पफुल ठरतील? सध्या तरी जितूवरती आमचा खूप भरोसा आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत, ते खूपच चांगले खेळतात. पोरापाड्याचं मैदान आणि या विभागामधील सर्व व्यक्तिमत्व यावेळेस ज्यावेळेस तुम्ही या मैदानावरती खेळता त्यावेळेस कसं फील होतंय? खरं अति अति म्हणजे खूप मजा येते या ग्राउंडवरती खेळायला. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्याकरता देखील असतील. आई गावदेवी बॉलिंग संघाने जिंकला टॉस आणि त्यांनी सांगितलंय की सर्वप्रथम आम्ही करतोय गोलंदाजी. आगरी स्ट्रायकर आणि बिलोजी स्पोर्ट 12वा खेळाडू पाठवा जरा लवकर. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील बदल घडला जाईल. कौस्तुभ मेहर सर आपल्या समोर मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत सेकंड इनिंगचं समालोचन घेऊन. धावांचा पाठलाग आहे आणि काय सुरुवात आहे पहा. पहिल्याच चेंडूवर चौकार येतोय. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आगरी स्ट्रायकर्स खूप मोठ्या धावांचा पाठलाग करतोय. आता या पाठलागाला सुरुवात झाली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा होते. अमोल भोईर आणि व्ही ओम पाटील. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय, फक्त सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा 75 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला जो काही खेळ खंबाळा संघाने पहिल्या इनिंगमध्ये केला होता, 77 धावांचा पाठलाग करत असताना जो काही खेळ खंबाळा संघाने केला होता पहिल्या 3 षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट होती. आणि त्या फ्लाइंग स्टार्टला बघता बघता तुम्ही आता कशा प्रकारे तुमचा प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी हे 3 प्लॅन कशा प्रकारे असणार आहेत? 2 खेळाडू चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऑलमोस्ट 30 सर्कल मध्ये सर्वांना उभे केलेत. आकाश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. ऑल सेट. 2 चेंडू 5 धावा. 77चा पाठलाग. नेक्स्ट बॉल. आकाश पाटील सज्ज होत आहेत. कट करायचं होतं परंतु चेंडू थोडासा वळला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त सुरुवात होती. पहिल्याच चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल आणि आता येतोय डॉट बॉल. 77 धावांचं टार्गेट सेट केलंय. आगरी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये थाटामाटात येणारी स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले या तिसऱ्या पर्वामध्ये. नेक्स्ट बॉल. हलक्या हाताने चेंडूला फक्त पुन्हा एकदा ड्राईव्ह केले, सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा या धावा तुम्हाला मोठ्या प्रमाणे बनवाव्या लागणार आहेत, तरच तुम्ही या 77 धावांपर्यंत पोहोचू शकता. आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये जी काय रविकांत घरतने बॅटिंग केली होती, त्या बॅटिंगच्या बलावर त्या धावा वेगाने बनत होत्या आणि वेगाने बनत असताना तो 76 धावांचा पल्ला पार झाला होता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आकाश पाटील. 4 चेंडू 6 धावा. ऑन साइडला शॉट ऑन पूल, पॉवर पूल लॉफ्ट केलंय आणि लॉफ्ट करत असताना चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. 6 धावा.
थँक्यू पहा कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. अक्रूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा हल्लूवार पद्धतीने सुद्धा आला होता आणि बॉलची वाट पाहिली होती अमोलने आणि वाट पाहत असताना वेट अँड वॉच आणि त्याला फेकून दिलं 6 धाब्यासाठी. षटकार येतोय, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 77चा पाठलाग आहे, धावसंख्या धावपल करती 12 धाबा. नेक्स्ट बॉल. काय जबरदस्त चेंडू होता, स्वतः चेंडूला अडवतायत, येत आहेत डॉट बॉल आणि अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जिकडे 12 धाबा धावपलकावर. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. आणि ऑपरेटर मध्ये आपण पाहतोय नयन तांडेल, कॅमेरामॅन मध्ये जयेश मांगेला आणि रोहित चौधरी, हे 3 जोडी आपल्याला कालपासून पाहायला मिळते. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर, खलील सर आणि त्यांच्या सोबतीनं पाटील सर सुद्धा आहेत. आणि त्यांच्या सोबतीनं ऑफलाईन स्कोरर मध्ये आपण सुद्धा पाहतो नरेश म्हात्रे साहेबांना. चला दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. थोडीशी घाई करा प्लीज. बिग बॅश फॉर्मॅट आहे, 5 षटकांचे मॅचेस आहेत आणि आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ नको व्हायला, त्यासाठी चला थोडीशी घाई करा. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. ऑल सेट. दिवेश पहिला बॉल, दिवेशचा पहिला बॉल हुक करायचं होतं परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, येतोय डॉट बॉल. पहा पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती अमोलनी, चौकार षटकारच्या बॅटमध्ये ओहम प्रयत्न करतोय परंतु ओहमच्या बॅटला बॉल कनेक्ट नाही होत, त्यामुळे थोडासा चर्चेत आहे ओहम. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. 38 सर्कलमध्ये अजूनही पॉवर प्ले सुरू आहे. 3 खेळाडू ऑलमोस्ट आपण पाहताय. 12 धाबा धावपलकावरती आहेत. दिवेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल. 77चा पाठलाग, फुल टॉस डाऊन द ग्राउंड, फटक्याला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. 1 धाव, 1 अपेक्षा अधिक काही नाही. पहा तुम्हाला या धावांचा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके मारावा लागणार आहेत, धावा बनवाव्या लागणार आहेत. धावा बनवणार तरच धावा बनणार, नाही तर तुमच्या अडचणी वाढणार. पुन्हा चर्चा होते आगरी प्रीमियर लीग थाटामाटात येणारी स्पर्धा. अर्नाळा बॉलिंग विभागामधील खेळाडू 3ऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. तिकडे शानदार दमदार आयोजन या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा 3ऱ्या पर्वामध्ये. पुन्हा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. पहा वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण आता स्ट्राईक हँडला अमोल आल्यात आणि अमोलने त्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं की अटॅकिंगला सुरुवात केली होती. आता स्ट्राईक हँडला अमोल असणार आहे. दिवेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 13 धाबा धावपलकावर. नेक्स्ट बॉल. दिवेश ट्राय केलं चेंडूला, तितकंसं टायमिंग नव्हतं, त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा खूप चांगलं क्रिकेट पाहतोय तुम्ही. ज्या प्रकारची बॅटिंग केले, त्याला बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले होते. 12 धावांवरती पहिलं षटक थांबवलं होतं. आता दिवेशने सुद्धा पहिल्या 3 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात, फक्त 2 धाबा दिल्यात. इकडून मोठे फटके येणे गरजेचं असणार आहे आगरी स्ट्रायकर्स या संघासाठी. नेक्स्ट बॉल. ओ पुन्हा वेगवान, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. दिवेशला माहित आहे, दिवेशने एक लेन पकडलंय, तो टप्पा पकडलाय आणि तो टप्पा पकडून ठेवत असताना बॅटची एज लागली का? येस, बॅटची एज. फलंदाज बाद आणि क्रिकेट खेळ संपलाय. ओम पाटील यांचा पहिला विकेटचं पतन गॉन. थँक्यू. पहा बॅटची एज लागली तर मला सुद्धा माहीत नव्हतं आणि
त्यानंतर चर्चा झाली, बराच वेळ गेला आणि त्यानंतर बॅट चेस लागत असताना पाठीमागे खूप चांगल्या पद्धतीने झेल पकडला आणि अखेरकार पहिल्या विकेटचं पतन. थोड्याशा अडचणी वाढल्यात. अडचणी वाढण्याचं कारण आहे की धावपलकरती येत नाहीये. तुम्ही 77 धाबांचा पाठलाग करतोय. सच अ ग्रेट बॉलिंग बा मिस्टर दिवेश पाटील. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात, त्यामधून 1 गडी बाद. किशोर पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. येतोय पुन्हा डॉट बॉल. हा आता दबाव वाढलाय आणि दबावामधून त्यामधून काय जबरदस्त आतापर्यंत षटक हाताळले. फक्त 2 धावांचं, त्यामधून 5 चेंडू मधून 2 धावा, 1 गडी बाद. 14 धावा धावपलकरते. अडचणी थोड्याशा वाढल्यात आगरी स्ट्रायकर्स या संघाच्या, परंतु काय जबरदस्त बॉलिंग अटॅक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा दिवेश सज्ज होत आहेत. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, तो सुद्धा फटका बसलाय आणि पुन्हा येतोय डॉट बॉल. नखेरकार 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावपलकर, 77चा पाठलाग. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपलकरते आतापर्यंत फक्त आणि फक्त 14 धावा. 1 आघाड्याच्या मोबदल्यात संपूर्ण जबाबदारी आता अमोलवर आली. अमोलला तर अटॅकिंग क्रिकेट खेळावी लागणार आहे. त्या मोठ्या फटक्यासाठी जावं लागणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचं 3रं षटक आहे. तुम्हाला या 3ऱ्या षटकामध्ये पलटवार करावा लागणार आहे. जो वार दिलोजी स्ट्राईक्स यांनी पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना केला होता, त्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये सुद्धा त्यांनी वार केला. आता पलटवारासाठी तुम्हाला जावं लागणार आहे. त्यासाठी संपूर्ण जबाबदारी अमोल भोईरवर आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे. साहिल गरत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिला बॉल स्ट्राईक अँडला अमोल. साहिलचा पहिला बॉल फुल टॉस चेंडू, ड्राईव्ह केले चेंडूला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. खूप चांगली फिल्डिंग. एका हातानं ऑलमोस्ट चेंडूला अडवलं आणि 2 धावा इझिली या रीतीने पूर्ण केल्या. पहा या मैदानाची आउटफील्ड कशा प्रकारे वेगाने आउटफील्ड आहे, त्यामुळे चेंडू सुद्धा तितक्याच वेगाने बाउंड्री लाईनला वेगाने ट्रॅव्हल होतो. त्यासाठी या मैदानाचा इतिहास तर जो मी बघितला तर खूप मोठा इतिहास आहे. भले भले खेळाडू या मैदानावर आल्यात आणि खेळत असताना आपापला खेळ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दाखवला. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा 2 धावा. मोठे फटके नाही आहेत, परंतु त्या 2-3 धाव्यांसाठी जाण्याचा प्रयत्न सुरू आहे या 3ऱ्या षटकामध्ये अमोल यांचा. आणि धावसंख्या धावपलकरते बघितलं तर आतापर्यंत 18 धावा धावपलकरते आहेत. साहिल गरत बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नेक्स्ट बॉल स्ट्राईक अँडला अमोल. हलुवार पद्धतीने स्लोवर चेंडू हाताळला होता, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर आहे असं आमचे गंभीर सर सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केला आहे. पहा इकडून मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. अमोल भोईरवरती येणारी जबाबदारी आणि ती जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. तुम्ही 77 धावांचा पाठलाग करतायत, त्यामधून धावपळ तुमचं थांबलंय. मोठा फटका, पुन्हा ड्राईव्ह केलं खूप चांगल्या पद्धतीने, परंतु 1 धाव पूर्ण. 2रे धावेचा प्रयत्न, तो सुद्धा इझिली रीतीने पूर्ण. 21 वर धावफलक थांबलंय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 3ऱ्या पारामध्ये आपण आहोत. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं, जिकडे कालपासून ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला आले. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा खेळाडू येतोय आणि आता मात्र फक्त 1च धाव आहे. पहा खूप मोठ्या अडचणीमध्ये आहे सध्याच्या घडीला आगरी स्ट्रायकरचा संघ. मोठे फटके येत नाहीयेत, ही सर्वात खंतेची गोष्ट राहिली गेली. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं सुरुवात चांगली होती. पहिल्या चेंडूवर अमोलच्या बॅटमधून चौकार आला होता. त्यानंतर त्याच ओव्हरमध्ये आपण षटकार पाहिला आणि तिकडून धावफलक जे थांबलंय ते अजून एकही मोठा फटका आलेला नाहीये. 77 धावांचा पाठलाग करत असताना तुमच्या थोड्याशा अडचणी वाढल्यात. आता त्या अडचणी वाढण्यासाठी तुम्हाला त्या मोठ्या फटकेकडे जावं लागणार आहे. त्या धावा बनवाव्या लागणार आहेत. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉल साहिल गरत.
साहिल गरजचा हा बॉल बराच हवेत आहे, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय, परंतु वन बाउन्सने त्या चेंडूला अडवलंय आणि फक्त एकच धावफलकावरती येते. 23 धावा धावफलकावर. पहा अर्नाळा आणि बोलिन्स विभाग मधले खेळाडूचा समावेश या आगरी प्रीमियर लीग मध्ये आहे. 12 संघांचा समावेश आहे आणि बिग बॅचचा फॉर्मॅट आहे. 12 संघांमध्ये आपण काल प्रचिती मोटार्स हा संघ टॉप 3 मध्ये दाखल झाले. खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवला आपल्या मैदानावर खेळत असताना. स्विच हिट सुद्धा फसलाय फटका आणि अमोलला सुद्धा आता मात्र मैदान सोडावं लागलंय. दुसरा विकेटचं पतन गॉन. थँक्यू. ऑलमोस्ट 3 षटकांचा खेळ संपलाय आणि फक्त 23 धावा आहेत. 23 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. किरण घरत नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होतात. चला खांबाला बिलोजी स्पोर्ट्स खांबाला थोडीशी घाई करा प्लीज. दिवेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पहा पहिल्या इनिंग मध्ये अखेर काय घडलं होतं. 2 बंधूंनी खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती. त्या धावांना बनवण्यासाठी तो प्रयत्न कायम सुरू ठेवला होता आणि ऑलमोस्ट पहिल्या 2 षटकामध्ये त्यांच्या 30 धावा धावपल करते होते. आता या धावांचा पाठलाग करत असताना आगरी स्ट्रायकर संघ थोड्याशा अडचणीमध्ये होता. पहिल्या षटकामध्ये ऑलमोस्ट 12 धावा आल्या, त्यानंतर धावा अजूनही आलेल्या नाहीयेत, मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात आणि आता खूप मोठी जबाबदारी येऊन राहिली किशोर पाटील आणि नवीन बॅटर किरण गरत जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि दिवेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. पहा प्रयत्न करतायत परंतु नशिबाची साथ नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क सुद्धा तितकासा कनेक्ट नाही होत. सर्वात मोठी खंतेची गोष्ट आतापर्यंत राहिली गेली आगरी स्ट्रायकर्स संघांसाठी. पहिली मॅच, दुसरा दिवस, आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2025 थाटामाटात येणारी स्पर्धा 3ऱ्या परामध्ये आपण आहोत. तिकडे शानदार दमदार आयोजन या पुरापाड्याच्या ऐतिहासिक मैदानावर तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा. पुन्हा येतोय डॉट बॉल. जितके डॉट येणार तितकं प्रेशर आणि त्या डॉट मधून शेवटी मग अंतिम टप्प्यामध्ये मॅच औपचारिकच्या दिशेने जाते. परंतु अजूनही मोठे फटके येणे गरजेचं आहे. हलुवार पद्धतीने स्लो ओव्हर पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. स्वतः चेंडू खाली गेले होते परंतु पुन्हा येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त बॉलिंग करतायत दिवेश यांनी खूप चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा केली होती ॲज अ ओपनर म्हणून आणि आता बॉलिंग करत असताना सुद्धा तो प्रयत्न कायम सुरू आहे जो पहिल्या षटकामध्ये त्यांनी केला होता. फक्त 2 धावा आणि तिकडून आता दुसऱ्या षटकामध्ये येत असताना दिवेशने फक्त पहिले 3 चेंडू निर्धाव हाताळले आहेत. नेक्स्ट बॉल साठी तयार होत आहेत. ऑन साइडला वेट वॉच आणि बॉलला फेकून दिलं. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. खूप उशिराने आलाय परंतु आला ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पहा तुम्हाला अटॅक हा दुसऱ्या षटकामध्ये करायचा होता तो भरपूर उशीर झालाय. 4थ्या षटकामध्ये होतो. नेक्स्ट बॉल. पुन्हा तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता. थोडेसे क्रॉस झाले होते परंतु चेंडू इतक्या वेगवान पद्धतीने होता की पुन्हा तेच घडलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. येतोय डॉट बॉल.
नितीन पुरकर साहेब अध्यक्ष यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे या आगरी प्रीमियर लीग 2026 मध्ये. आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. काय जबरदस्त चेंडू, ब्लॉक बॉल, यॉर्कर परफेक्ट आणि पुन्हा येतोय डॉट बॉल. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. या ऐकूया डीजेला. टीम 11 टीम अंश 11 अजित पाटील साहेब, आम्हाला विनंती की आपण मुख्य मंचावर यायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या मागील 2 वर्ष झाले आपण पाहतोय की टीम ऑनर होते, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. अजित साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मुख्य मंचावरून स्थानपन्न व्हा. सुस्वागतम. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ रविकांत गरत. पहिलाच बॉल ऑन साइडला, चेंडूला ड्राईव्ह केले, वन बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. Si el ritmo te lleva a mover la cabeza, ya empezamos como es. Mi música no discrimina a nadie, así que vamos. नेक्स्ट मॅच. टॉस सुद्धा झालाय. मॅच संपल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. त्यांची बॅटिंग आहे, 2 बॅटर पाठवायचे आहेत, रेडी राहा. आणि त्यानंतर ज्यांची फिल्डिंग आहे त्यांनी आई गावदेवी 11 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय मॅच संपल्यानंतर लगेचच. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने चेंडूला फक्त ऑनसाठी दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी जाते. पहा, मॅच मध्ये औपचारिकता राहिली गेली. औपचारिकता राहण्याचं कारण तुम्ही 77 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये तुमची खूप चांगली सुरुवात होती, 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर अटॅक जो काही खांबाला संघाने सुरू ठेवला तो कायम आतापर्यंत सुरू आहे. त्याचं कारण होतं दिवेश पाटील, मॅग्नगसन बॉलिंग. 2 षटकामध्ये फक्त दिवेशने 8 धावा दिल्या, त्यामधून 1 गडी बाद केला. बॅटिंग करत असताना सुद्धा खूप चांगली बॅटिंग दिवेशच्या बॅटमधून. 14 चेंडूमध्ये 30 धावा आल्या आणि ती सुरुवात बॅटिंग करत असताना सुद्धा खूप चांगली होती. आणि त्यानंतर एंडला रविकांत गरजच्या बॅटमधून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने धावा आल्या. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सुद्धा आहेत रविकांत गरज. 25 धावा सुद्धा रविकांत गरजच्या बॅटमधून आल्या होत्या. शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे या मॅचमध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर येणारा चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केला. पहा, बिग बॅचचा फॉर्मॅट आहे. तुम्ही एक मॅच हरल्यानंतर तुम्हाला अजून एक संधी मिळते मॅच खेळण्यासाठी. आणि 3 मधून जर काय तुम्ही 2 मॅच जिंकले तर तुम्ही त्या आजच्या दिवसासाठी क्वालिफाय होतील. 2मध्ये 2 जिंकले ते तरी सुद्धा तुम्ही क्वालिफाय होतील. आणि शेवटच्या अंतिम मॅच खेळत असताना जर तुम्ही ती सुद्धा मॅच जिंकले तर आजच्या दिवसामध्ये तुम्हाला क्वालिफाय ठरवलं जाईल. हो, वेगवान चेंडू, वेगवान, पायावर आदललाय, फिंगर गॉन अप. गंभीर सर यांचं व्होट हवेत. अजून एका विकेटचं पतन गॉन. बोल्ड झालं का? यहाँ भी होगा वहाँ भी होगा. थँक्यू. क्षमा असावी, क्लीन बोल्ड झाले होते, दांडी गोल झाली होती आणि फलंदाज या ठिकाणी बाद झाले होते. शेवटचा आणि अंतिम चेंडू मॅच मधील. शेवटचा आणि ऑन साइडला हलक्या हाताने चेंडूला फेस करत असताना चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि किरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा या संघाने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना आगरी स्ट्रायकर्स मॅच समरीकडे सुद्धा